हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत नाही मजेतच राहा. खूप दिवस झालं ब्लॉग काय येत नव्हते. काय कारण आहे नक्की ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असेल त्यांनी लाईक नक्की करा. आणि त्यानंतर बघा ब्लिंकिटनं मागवलेलं होतं सामान, कारण की आज आहे श्रावण सोमवार, सेकंड सोमवार आहे. तर ॲक्च्युली बेल आणि फुलं आणायचं मी राहिलेलं होतं. तर म्हटलं चला, बाकी घरातलं बिस्किट वगैरे पण संपलेलं होतं. खूप दिवस झालं बिस्किट वगैरे घेतलेलं नव्हतं. तर म्हटलं चला ब्लिंकिटवरनं ते पण ॲड केलं, म्हणजे काही गोष्टी ॲड केल्या ना ब्लिंकिटला थोडं स्वस्त पण भेटतं ना ह्यासाठी. तर मग इथे बघा मी बेल फुलं वगैरे मागवलेले. काल विसरले ना मी गेल्यानंतर आणायचं बाहेर वगैरे. असं होतं बघा, बाहेर गेल्यानंतर कधी कधी काय होतं की काही गोष्टीमुळं आपण विसरून जातो काही गोष्टी आणायचं वगैरे. मग माझं पण तसंच झालं, काल विसरूनच गेले मी. उपवास होता हे मनात होतं, लक्षात होतं, मी बोलले पण होते घरात की उपवास वगैरे आहे. पण फुलं आणि बेल आणायचं राहून गेलं होतं. तर त्यांनी बघा झेंडूची किती मोठी अशी फुलं दिलेत आणि अशी छोटी छोटी कमी फुलं दिली. आणि हे बेलचं एक्स्ट्रा त्यांच्याकडनं आलं का पडलं काय माहीत, त्यामध्ये ते एक्स्ट्राचं भेटलं. त्यानंतर आता म्हटलं आता पूजा वगैरे करून घ्यावी. तर तिथे आता मस्तपैकी स्वामींचं तिथे लाईट वगैरे लावून घेतलेली आहे. मंदिरातली जी बॅक साईडची लाईट आहे ना गणपतीची, ती पण लावून वगैरे घेतली. त्यानंतर देव वगैरे स्वच्छ धुवून दिवा वगैरे लावला. त्यानंतर सगळ्या देवांना इथे गंध वगैरे लावून घेत आहे मी. आणि एकदम मस्त असं प्रसन्न असं वातावरण वाटत आहे बघा. आणि बाहेर पण कसं ऊन पाऊस सारखं चालू आहे पुण्यामध्ये. म्हणजे एकदमच असं खूप सारा पाऊस जोराचा येतो आणि एकदमच असं ऊन असं पडतं. म्हणजे एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे बघा. आणि त्यानंतर म्हटलं आता पूजा वगैरे सगळं गंध वगैरे लावून घेतलं मी इथे आणि पूजा करून घेते. आणि त्यानंतर मग इथे आमच्या सासरी पद्धत आहे बघा, म्हणजे गॅसची शेगडीला अन्नपूर्णा आपण असं म्हणतो ना. तर अन्नपूर्णाचं ह्याच्यामुळे ना आम्ही इथं गॅसच्या शेगडीला पूजा करतात, म्हणजे सासरी माझ्या करतात. तीच सवय लागलेली आहे. मी पूजा केली ना त्या दिवशीच मी असं हळदी कुंकू वगैरे विभूती वगैरे लावून मी घेतच असते. त्यानंतर बघा हे ब्लिंकिटवाल्याने दिलेली होती फुलं ना, ती फुलं एवढी मोठी होती ना, माझे देव आहेत छोटे आणि ते देवापाशी पण व्यवस्थित बसायचं नाव घेत नव्हते. पण जसं जमल तसं व्यवस्थित असं मी ते ठेवून घ्यायचा प्रयत्न केलेलाच आहे. कारण का होतं माहिती आहे का, मला माहितीच होतं मी मिक्स फूल म्हणून तिथे ऑप्शन होतं. मी ते सिलेक्ट केलं आणि ते सिलेक्ट केल्यानंतर म्हणलं की नाही का फुलं वगैरे मिक्सिंग वगैरे येतील वगैरे. पण इथे झेंडूचंच एवढं मोठे मोठे आले की देवासमोर बसतच नव्हते व्यवस्थित वगैरे. मग तरी बसून घेतलं वगैरे. त्यानंतर 11 बेलपानं इथे पिंडीवर वरती मी हे करून घेत आहे. 11 वेळा हे करताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर बघा माझी पूजा वगैरे आता सगळं हे झालेलं आहे. त्यानंतर म्हणलं आता आरती वगैरे मी करणार आहे. त्यानंतर बघा माझी आरती वगैरे झाली, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. आता गोड काही तर मी थोड्याने बनवणारच आहे. आणखी सोमवार सोडायचं आहे, पण मी संध्याकाळी म्हणजे नाही का 4 वाजता वगैरे सोडेन. फक्त नेहमीचं टिफिनचं वगैरे जेवण बनवलेलं आहे. बाकी सगळं स्वयंपाक माझा बाकी आहे. गोड बनवल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवणारच आहे. तोपर्यंत मी तर रोजचं जे काय साखरेचं नैवेद्य आहे ना, आता मी साखरेचं नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेलं आहे. तर माझी पूजा वगैरे झाली. तर आज हेअर वॉश केलेला होता. तर कसं थोडे अर्धे वाळले आहेत केस म्हणल्यानंतर मग मी ते केस वगैरे विंचरून घेत आहे. कारण का होतं माहिती आहे का, खूप वाळल्यानंतर केस जसं आपण विंचरायला जातो ना, त्या केस तुटतात खूप प्रमाणामध्ये. मग केस तुटले ना खूप असा प्रॉब्लेम येतो. मग आपले खूप असे बेबी हेअर वगैरे उभा राहतात ना, त्यामुळे मग मी ते केस वगैरे व्यवस्थित असं नाही का विंचरून वगैरे घेतलं. त्यानंतर काय झालं होतं की बाथरूममध्ये मी तरीच म्हणलं तर मी करतो आंघोळ, पण त्याने त्याच्या बाथरूममध्ये नंतर करायला गेला. माझ्या आंघोळ झाल्यानंतर मग इथं ड्राय करायचं बाथरूम माझं राहिलेलं होतं. तर मला आता पूजा वगैरे करून झाल्यानंतरच हे ड्राय करून घ्यावं. आणि मला ते आता सवयच लागलेली आहे की आंघोळ केल्यानंतर बाथरूम वगैरे ड्राय करून वगैरे घ्यायचं. कारण की ह्या पोछाने मी पोसून घेते, पूर्ण पाणी वगैरे हातनं निघून जातं ना ह्यासाठी वगैरे. कारण की एकदम ड्राय जर बाथरूम दिवसभर असलं ना एकदम छान असं वाटतं बघा. नाही तर ते ओलं चिकचिक बाथरूम असतं ना नकोसं होतं. म्हणजे मला पर्सनली बिलकुल आवडत नाही ओलं बाथरूम वगैरे असल्यानंतर. त्यामुळे मी काय केलं की तिथे व्यवस्थित असं पोछा वगैरे देऊन घेतला. मी रोजच घेते, म्हणजे आजच असं नाही. आणि त्यानंतर मग कसं आलं की गिजर आमच्या ह्याच बाथरूममध्ये आहे ना, तिकडं आहे एक गिजर आहे शिल्लक, पण वरती लॉफ्टमध्ये ठेवून टाकलेला आहे. तो ऑटोमॅटिक गिजर आहे, मग तो लावलाच नाही आम्ही ॲक्च्युली तनीच्या बाथरूममध्ये वगैरे. त्यानंतर इथं लावायची होती मला वॉशिंग मशीन वगैरे. तर आता वॉशिंग मशीन वगैरे लावून घेणार आहे. कारण की होतं माहिती आहे का, खूप सारे असे कपडे पडतात बघा. मग त्यामुळे मला आता हल्ली त्रास चाललं आहे ना. पहिलं कसं होतं आठवड्यातनं 3 वेळा वगैरे वॉशिंग मशीन लावायला लागायची, पण आता मुलं मोठी झालेत ना,
तर त्यामुळे मला आठवड्यातनं नाही, 1 दिवसात तरी मला वॉशिंग मशीन लावून घ्यायला लागते. त्यानंतर बघा हे लॉन्ड्री पॉड्स म्हणून असतं, ते मी मागवलेलं आहे. यामध्ये भरपूर असे 4 प्रकारचे डिटर्जंट असतात, ते त्यामध्ये मी मागवलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल ना, इन्स्टाला जावा आणि पल्लवीची दुनिया हे माझं इन्स्टा पेज आहे ना, तिथे जाऊन डायरेक्ट तुम्हाला ते एक व्हिडिओ बनवला आहे ना, तिथे PPP किंवा लिंक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट त्याची लिंक मी देऊन जाईल. 60 आहेत आणि एकदम स्वस्त आणि मस्त आहे. कपडे पण खूप छान वगैरे निघतात बघा. त्यानंतर बघा म्हणलं आता पूजा झाली, मशीन पण लावली कपड्याची वगैरे, बाकी आणखी स्वयंपाक वगैरे बाकी आहे. तर म्हणलं जरा पेरू वगैरे खाऊन घ्यावं. तनिषला विचारलं मी पेरू वगैरे खातो का, तर तो म्हणला हो मम्मी पण खातो. मग मला एक पेरू, तनिषला एक पेरू, एक बनाना, एक मला एक आणि त्याला एक असं बनाना घेणार आहे. कारण कसं माहिती आहे का, उगाचच एक चिरायचं ना अर्धा अर्धा थोडं खायचं फळांच्या बाबतीत तर बघा एक एक पेरू तरी एक एक ॲपल तरी खाल्लंच पाहिजे असं मला वाटतं पर्सनली. त्यामुळे आमच्या दोघांसाठी ते 2 मी पेरू चिरून घेतलेले वगैरे आहेत. त्यानंतर बनाना पण आहे, म्हणलं बनाना पण खाऊन वगैरे घ्यावं. खिचडी वगैरे मी खात नसते, श्रावण सोमवार करते ना, मग त्यावेळेस खिचडी नाही घेत मी, असं करते. कारण खिचडी आमच्या इकडे म्हणतात 2 वेळा मीठ वगैरे खाऊ नये ना, म्हणून मी ते फळं वगैरे खाऊन घेत आहे आता मी. आणि 4 वाजता मी सोमवार सोडणार आहे. त्यानंतर बघा मस्तपैकी इथे मी फ्रूट्स वगैरे खाऊन घेतले. त्यानंतर ब्लिंकिटनं मागवलेलं होतं, तुम्ही बघितलं चीज बिस्किट वगैरे आणलेले होते. मग तर म्हणलं तुला आता चीज बिस्किट वगैरे व्यवस्थित असं काचेच्या भरणीमध्ये एअरटाईटमध्ये भरून ठेवावं. काय होतं मुलांनी ते फोडलं ना, मग आता सध्या तर वातावरण असं आहे ना की पूर्ण असं एकदम मऊ वगैरे पडतात. आणि खरं सांगते हे बिस्किट जे आहे ना इतकं टेस्टी आहे ना, म्हणजे मला पर्सनली खरं सांगते खूपच म्हणजे खूपच आवडलं. आणि एकदम भारी अशी ह्याची टेस्ट वगैरे आहे बघा. आणि हा जे आहे ना ते ग्रीनवालं वगैरे मी तो वेगळं पहिल्यांदाच मागवलं बघा, म्हणलं मुलांना आवडते का वगैरे. तर तनिषला तर आवडलंच नाही. आता निमिषला बघूया स्कूलला आल्यानंतर आवडते का. ते ऑरेंज कलरचं पलीकडचं आहे ना, ते खूपच टेस्टी असं बिस्किट आहे बघा. फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं ना आणखी जबरदस्त अशी टेस्ट लागते. म्हणजे मला पर्सनली खूप आवडलं. कारण माझा भाऊ आला होता ना मध्ये, म्हणजे मावशीचा मुलगा, त्याने आणलेलं होतं तर मला आवडलं. मैत्रिणीच्या घरी पण 2-3च्या घरी खाल्लेलं होतं आम्ही आणि एकदम मस्त अशी टेस्ट लागत होती. ट्रिपला येताना घेऊन आले होते त्यावेळेस पण एकदम मस्त अशी टेस्ट लागली. म्हणलं तर चला आपण पण आणूया. आणि आणलेलं आहे आणि मस्तपैकी डब्यामध्ये भरून घेते. म्हणजे व्यवस्थित असं वाटतं नाही तर मुलं काय करते एखाद दुसरं बिस्किट खातात, त्यानंतर ते तसंच पॅकेटमध्ये ठेवून टाकतात, मग ते खराब होऊन जातं. म्हणलं ठेवून टाकावं पॅन्ट्री युनिटमध्ये वगैरे. तर बरेच जणांची कमेंट आली होती की ते होम टूर दाखवा, किचन टूर दाखवा वगैरे. तो होम टूर तर दाखवलेलाच आहे बघू. आता दिवाळीमध्ये आणखी एकदा होम टूर करेनच मी. आणि त्यानंतर किचन टूर पण करायचं राहिलेलं आहे. फ्रीजमध्ये ऑर्गनाईज कसं करता वगैरे ते आम्हाला एकदा सांगा, तुम्ही कशा पद्धतीने ऑर्गनाईज वगैरे फ्रीज करता वगैरे, ते पण तुम्हाला शेअर करेनच मी. त्यानंतर थोडीफार छोटमोठी कामं झाली. त्यानंतर बघा आता 1 वाजलेले आहेत. तर तनिषला खायची होती, जेवण करायचं होतं. तर त्याला खूप वेळ म्हणत होती अरे लवकर आवर वगैरे, आंघोळ वगैरे करून घे, तुला मी ते जेवायला वगैरे बनवते. मी ॲक्च्युली निमिषला सकाळी चपाती करून दिली, मुलांच्या पप्पांचा पण उपवास आहे. तर म्हणलं मग निमिषला चपाती करून दिली तर तशीच झाकून ठेवलेली होती. आणि हा काय माहिती आहे मार्बलचं पोळपोट आहे ना, त्याच्यावर एकदम मॉइश्चरायझर जमा होतं. मग त्यामुळे ते टिश्यू पेपर व्यवस्थित असं पुसून घेतलं, चपाती चिटकली जाते ना, त्यामुळे मग मी ते व्यवस्थित असं पुसून घेतलं. आणि तनिषला अशा पद्धतीने चपाती लागते, त्यामध्ये घडीची नसते का तशी नाही आवडत त्याला, मध्ये तेल वगैरे लावून डायरेक्ट लाटून घ्यायची अशी त्याला चपाती आवडते. कारण की आमच्या इथे पुण्यामध्ये ना एक व्हेज हॉटेल आहे नाही का, आशा डायनिंग म्हणून, तिथे अशाच पद्धतीने चपात्या वगैरे असतात. त्या आणि आमच्या इकडे कसं असतं फोल्ड वगैरे केली जाते ना चपाती, तसं नाही, त्याला आवडतच नाही. मग मी अशा पद्धतीनेच करते कधी कधी. आणि मग म्हणलं त्याच्यासाठीच फक्त चपाती करून घ्यावं, मी तर काही जेवणार नव्हते. आणि मग त्यासाठी ते मस्तपैकी चपाती वगैरे करून घेत आहे. आणि काय झालं माहिती आहे का, आतून तेल न लावता असं वरून तेल लावून घ्यायचं, म्हणजे छान अशी चपातीला टेस्ट पण येते. कारण की आत पण खरं लावलं ना डबल पण आपल्या पोटात तेल जातं. त्यानंतर यासाठी 2 चपाती तर मी करून घेतल्या. बाकीचे कणिक वगैरे आता इथं मी फ्रीजमध्ये वगैरे ठेवून घेणार आहे. कारण की कसं होतं की मग आता 4-5 नंतर मग कधी तेव्हा करेल मी जेवण वगैरे. कारण आज भाजी मार्केटला पण जायचं आहे, पुढच्या 8 दिवसाच्या भाज्या वगैरे कसं काय सगळं मी आणायला जायचं आहे. मग म्हणलं आता 4 वाजता वगैरे उपवास वगैरे सोडावा असा माझा विचार आहे. त्यामुळे मग मी तर तेवढंच त्याच्यापुरती चपाती केली, बाकीची कणिक फ्रीजमध्ये ठेवून घेतली. आणि बाहेर ठेवावं म्हणलं तर ते खराब होऊन जाईल, कारण ऊन पण पडते पाऊस पण होते, मग वातावरण कशाला खराब होईल ना, म्हणून मी ते फ्रीजमध्ये वगैरे कणिक ठेवून घेणार आहे. आणि बाकीचं ओटा वगैरे सगळं साफ करून घेणार आहे. आणि एकदम मस्त असं पुण्यात वातावरण झालेलं आहे बघा. तर नवीन कोणी असेल ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी लाईक करा.
आणि तुम्हाला गोष्ट सांगायची होती की मी व्हिडिओ का शेअर केला नाही. ॲक्च्युली कसं झालं, शॉर्ट व्हिडिओज मी शेअर करत आहे. इन्स्टावर जास्त माझं फोकस आहे, कारण तिकडे प्रमोशनचं भरपूर मिळतं ना, त्यामुळं इकडे माझं यूट्यूबला थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या आणि तुम्ही पण इथे सपोर्ट केला तर नक्कीच इथे ब्लॉगिंग मी रेग्युलर करण्याचा प्रयत्न करेनच, कारण की तिकडे इन्स्टाला कसं भरपूर असे प्रमोशन्स वगैरे येत आहेत ना, तर फोकस माझे जास्त करून इन्स्टालाच आहे आता सध्या तरी. आणि तसं जमलं तर मी आता इकडे पण कंटिन्यू असं ब्लॉग टाकण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. त्यानंतर मग कसं की मला सपोर्ट मिळाला तर मी ॲक्च्युली ब्लॉगिंग करू शकतो, कारण की व्हिडिओ करणं एवढं सोपं नाही ना. कारण की काय होतं की आपण व्हिडिओ तर करत राहतो, पण व्ह्यू वगैरे सगळं चांगलं, वॉच टाईम वगैरे भरला ना तर बरं पडतं माणसाला, असं होतं. त्यामुळे तर तुम्ही नक्की सपोर्ट करा. नवीन असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता इथे सगळं ओटा वगैरे मी साफ करून घेते, कारण आता सगळं आवरल्यावर व्यवस्थित वाटतं ना, त्यासाठी. चला तर बाय, सगळ्यांनी काळजी